रामकृष्ण हरी माऊली. तर आपण आज पाहणार आहोत कर्जत तालुक्यातील सर्वात पहिला अखंड हरिनाम सप्ताह जेथे चालू झाला ते ठिकाण म्हणजेच मोठे बेंडगाव हे ठिकाण. मार्च 1979 रोजी वैकुंठवासी श्री भिक्खू महाराज केलेटकर यांच्या मार्गदर्शनातून ह्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. म्हणजे आपण जर विचार केला तर आज 48 वर्ष चालू आहे या अखंड हरिनाम सप्त्यासाठी. खूप मोठं योगदान आहे पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये या अखंड हरिनाम सप्त्याचं. तर तिथेच आपण आज परिसर बघतोय. तर माऊलींची ही मनमोहक मूर्ती किती सुंदर आकर्षक दिसते. आणि माऊलींच्या मूर्तीच्या सजावटीसाठी जे आपण मखर पाहतोय हे मात्र महेंद्र ढाकवळ हे दरवर्षी मात्र माऊलींची मखर करत असतात. तर आपण पाहूया मंदिराचा परिसर. तर अनेक भाविकगण इथेशी देणगी स्वरूपात पावती देखील फाडत असतात. तसं पाहिलं तर 2010-11 या दरम्यान या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पहिले एक साधं मंदिर होतं, परंतु नंतर लोकनिधीतून आणि काही दानशूर व्यक्तींनी इथेशी खूप मोठं अर्थसहाय्य केलं आणि त्यातून मात्र आपल्या या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. प्रथम दर्शन घेऊया आपण गणपती बाप्पाचं. माऊली आणि इथून आपण आता थेट गाभाऱ्याकडे जाऊया. तर अशा प्रकारे आपला हा मंदिराचा गाभारा परिसर. विठू माऊली असं म्हणतात की जणू सर्व जगाचा बाप, परंतु माऊली या नावानेच ओळखली जाते. विठू माऊली, रखुमाई माता. सुंदर आकर्षक अशा या दोन्ही मूर्ती आपण पाहतोय. अतिशय प्रसन्न वाटते या मंदिरामध्ये. त्याच बाजूला आपण पाहतोय हे ज्या मूर्ती आहात ना, श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, या मूर्ती मात्र पेशवेकालीन मूर्ती आहेत. गावामध्ये एक पहिले पेशवेकालीन मंदिर होतं श्रीरामाचं, तिथेच या मूर्ती आहेत. आणि त्याच्या बाजूलाच इथेशी मात्र भोलेनाथाची पिंडी देखील आहे. मोठा स्पेस आहे आणि चांगली रचना केलेली आहे मंदिरामध्ये. या मंदिराच्याच शेजारी बजरंगबलीचं मंदिर देखील आहे. हे पहा, बजरंगबलीचं मंदिर. मनमोहक बजरंगबलीची मूर्ती इथे शिवून पाहतोय. आणि आता आपण खऱ्या अर्थाने पाहूया की मंदिराची जी दिंडी सोहळा जो आहे, तर आपल्या या सप्त्यामध्ये 7 दिवस हरिनामाचा उच्चार चालू असतो आणि 8व्या दिवशी मात्र काल्याचं कीर्तन असतो. त्याच्या आदल्या दिवशी मात्र संपूर्ण गावातून दिंडी निघते. त्याच दिंडीचे आपण काही क्षणचित्रे पाहणार आहोत, काही व्हिडिओ पाहणार आहोत, कशा प्रकारे दिंडी इथे साजरी केली जाते. तर आता मंदिरापासून ही दिंडी आहे पुढे निघालेली आहे. आपण पाहू शकता की इथे अनेक महिला वर्ग देखील इथे सामील झालेले आहेत. पुढे पुढे ही गर्दी वाढत जाणार आहे, कारण आत्ताच सुरुवात झालेली आहे दिंडीला. आणि मोठं गाव आहे, या मोठ्या गावातना इथून जशी दिंडी पुढे सरकणार तशी मात्र गर्दी वाढत जाणार, कारण प्रत्येकजण वाट पाहत असतो दिंडीची की आमच्या परिसरामध्ये दिंडी कधी पोहोचणार. आम्ही दिंडीची आरती केली की आम्ही मग दिंडीला मात्र सामील होणार. तर अशा प्रकारे इथेशी महिला वर्ग मात्र आपलं देहभान विसरून हरिनामामध्ये तल्लीन झालेले आहेत. एक पहिली विश्रांती आपण पाहतो या दिंडीची श्री दिलीप पालकर यांच्या घरी तिची झालेली आहे. हरिनामाचा जयघोष चालू आहे. तिथे थोडंसं चहा पाणी, नाश्ता पाणी होणार आणि पुन्हा एकदा दिंडी मार्गस्थ होणार. कारण गाव मोठं आहे, एकाच वेळी पूर्ण गाव होत नाही. थोडे थोडे थांबे हे घ्यावेच लागतात. ते दिंडी देखील तिथे आता आगमन झालेलं आहे.
एक 5-10 मिनिटं तिथे आराम केला जाणार आणि पुढे मात्र दिंडीला पुन्हा एकदा प्रवास चालू होणार. तर अशा प्रकारे त्याची थोड्याशा अल्पोपहाराचा कार्यक्रम पूर्ण होईल. तोपर्यंत आपण पूर्ण परिसर पाहूया. हे पहा, हे देखील इकडे किती तल्लीन झालेत नामघोषामध्ये. एक वेगळंच वातावरण असतं या दिंडीमध्ये. प्रत्येक जण जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो. तर आता मात्र जसजसा वेळ होत जाणार तसतसं मात्र या दिंडीतल्या रंगात वाढत जाणार. कारण अनेक जण या दिंडीमध्ये सहभागी होणार. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण दिंडीची आतुरतेने वाट पाहत असतो. आमचे परममित्र अर्थात प्रशांत शिंदे मृदुंगमणी चांगली साथ देत आहेत आपल्या या दिंडी सोहळ्याला. हे पहा, चिमुकली मंडळी देखील आहेत या दिंडी सोहळ्यासाठी. दिंडी पुन्हा एकदा मार्गस्थ झालेली आहे. आता मात्र आमची जी मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेच्या समोरून दिंडी मार्गस्थ होते. हळूहळू आता मात्र गर्दी वाढायला लागली. प्रत्येक आळीमध्ये अशा प्रकारे रांगोळी देखील काढली जाते. सुशोभीकरण केलं जातं. कारण आपल्या आळीतून आज दिंडी येणार म्हटल्यावरती प्रत्येकाचा एक उत्साह वेगळा असतो. आता मात्र आमच्या घरासमोर दिंडी आलेली आहे. आमचे घरचे देखील आता दिंडीची पूजा करतील आणि दिंडीमध्ये सहभाग नोंदवतील आपला. तर मित्रांनो, ही एक फक्त दिंडी नसून प्रत्यक्षात माऊली आपल्या घरी आले असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे माऊलींचं मनापासून स्वागत केलं जातं, पूजा केली जाते आणि आपल्या या दिंडीमध्ये प्रत्येकजण सामील होत असतो. तर असं म्हणतात की हे क्षण अनुभवण्यासाठी देखील खूप मोठं भाग्य असावं लागतं. आणि खरोखरच माऊलींचं आपल्या घरासमोर आगमन होणं, त्यांची पूजा करणं, मला देखील असं वाटतं की यासाठी खूप मोठं भाग्य असावं लागतं. आता पुन्हा एकदा मार्गे म्हणजे आपली पालखी जी आहे ती मार्गस्थ होणार. आता आपण पाहतोय की बरेच जण भाविक आता दिवशी सामील झालेले आहेतच पालखीमध्ये. आम्ही दोघांनी देखील आता दिवशी पालखी घेण्याचा मान स्वीकारलेला आहे आणि पुढे पुढे आपला प्रवास चालूच असणार आहे. खूप मस्त वाटते पालखीला आपला खांदा देणं, म्हणजे पालखी आपल्या खांद्यावरती घेणं खूपच भारी वाटते. म्हणजे आता इथून आपण मात्र पुढचा प्रवास चालू केलेला आहे. गावातील प्रत्येक आळीतून जिथे जिथे शक्य आहे तिथून पालखी आपली फिरत असते, म्हणजे मार्गस्थ होत असते. प्रत्येकाला दिंडीची सेवा करता आली पाहिजे, माऊलींचं दर्शन घेता आलं पाहिजे, एक भावना असते त्या पाठीमागे. कारण प्रत्येकाची इच्छा असते की माऊली आपल्याकडे आले पाहिजेत. खरं तर पाहिलं तर या दिंडी सोहळ्यासाठी आमच्या गावामध्ये कमीत कमी 3.5 ते 4 तासाचा प्रवास असतो हा. परंतु कोणालाही थकल्यासारखं वाटत नाही. कारण जे वातावरण असतं ना, अतिशय प्रसन्न वातावरण असतं. तसं पाहिलं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकजण व्यस्त असतो आणि अशा वेळेला मात्र ते सर्व काही आपले व्यस्तता जे असते ते बाजूला ठेवून प्रत्येकजण आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेत असतो. हरिनामाच्या उच्चाराने, गजराने मात्र प्रत्येकजण या दिंडीची शोभा वाढवत असतो. प्रत्येकजण आपलं, मी तर म्हणतो ना की प्रत्येकजण आपलं भाग्य समजत असतो की या दिंडीमध्ये आपला सहभाग असला पाहिजे. विशेष उल्लेखनीय गोष्ट मित्र म्हणाल की या पालखीमध्ये
महिलांचा सहभाग मोठा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तिथे मात्र आता आपल्या पालखीचं आगमन होतं आहे. इथे देखील एक छोटासा अल्पभराचा कार्यक्रम होणार, थोडीशी रेस्ट होणार, विश्रांती होणार आणि नंतर पुन्हा एकदा आपल्या पालखीला प्रवास सुरू होणार. अतिशय देखणं असं महाराजांचं स्मारक आहे तशी आमच्या मोठवेणगाव या गावी. तो की हरिनामाच्या गजरावरती अनेक महिला आहे तशी आपला ठेकादार तर आपण पाहतोय. एक मोठा उत्सव सण हा आपला साजरा करत असतात दिंडीच्या माध्यमातून. या मैदानाच्या परिसरात बाजूला जी घरं आहेत तिथून पालखी जाऊन येईपर्यंत महिला वर्ग मात्र आपला इथेशी हरिनामाच्या गजरावरती आपला ठेका धरताना आपण पाहतोय. आपणा सर्वांना माहीतच आहे की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये या महिलांना देखील एकत्र येण्याची संधी खूप कमी मिळत असते आणि जेव्हा अशी संधी येते पूर्ण आनंद लुटून घेतात. तर आता मात्र परिसर आपण पाहतोय श्री दत्त मंदिर. येथील या परिसरातील जे नवयुवक आहेत त्यांनी देखील अल्पोपहार आणि पाण्याची तशी व्यवस्था केलेली आहे. दिंडीचं देखील दत्त मंदिरासमोर आगमन होत आहे. आगमनामध्ये जे कोणी भाविकगण ज्यांना नाश्ता करायचा असेल किंवा पाणी पाहिजे असेल ते पाणी दिशी मात्र पुरवलं जाणार या सर्व नवयुवकांमार्फत. आणि आपण आमच्या गावातील श्री दत्त मंदिर देखील पाहूया. हे पहा, मंदिरातील श्री दत्तांची मूर्ती अतिशय मनमोहक अशी ही मूर्ती. तर इथे देखील मंदिरासमोरच्या परिसरामध्ये हरिनामाच्या गजरामध्ये अनेक आपले जे भाविक आहेत ते कशा प्रकारे आनंद लुटत आपण पाहू शकता. तर इथून आता पुन्हा एकदा आपली पालखी जी आहे ती मार्गस्थ होते. आता अंतिम टप्प्याकडे आपली पालखी चाललेली आहे. तर आता मात्र पालखी आमच्या मधल्या आळीमध्ये पोहोचलेली आहे. इथे पालखीचं स्वागत केलं जातं ते मात्र फटाके वाजवून. हरिनामाचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा प्रकारे पालखीचं स्वागत केलं जात आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की ही फक्त दिंडी नाही आहे, तर आमच्या गावातील एक उत्सव आहे, एक सण आहे आणि तसं स्वरूप या दिंडीला नेहमी प्राप्त होत असतं. तर मित्रांनो पाहू शकता संध्याकाळची वेळ झालेली आहे, म्हणजे दुपारी 3:30 पावणे 4 वाजता ही दिंडी निघाली होती. आता जवळजवळ 7 वाजून गेले तरीसुद्धा उत्साह काही कमी होत नाही आहे. अनेक महिला वर्गांचा हे पहा उत्साह, अजून देखील उत्साह आहेच. परंतु आता सर्वजण विनंती करतात की सर्वांनी मंदिरामध्ये म्हणजे जो परिसर आहे त्याशी येऊन स्थानपन्न व्हा, कारण खूप वेळ गेला होता. कारण पुढील अजून बराच कार्यक्रम बाकी होता, म्हणजे आलेले मान्यवर देखील त्यांचं देखील स्वागत करायचं होतं. त्यानंतर रात्रीची जेवणाची सोय, त्यानंतर रात्रीचं कीर्तन यासाठी खूप वेळ जाणार होता. ही पालखी पाहतो आपण माऊलींची प्रतिमा पण पाहिली की शांत स्तब्ध, म्हणजे अशी प्रतिमा पाहिली ना की मनाला एक शांती मिळते. थोड्याच वेळामध्ये तशी आता आपल्याला पालखीला जे मान्यवर आले होते त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. तर असं म्हटलं जातं की अतिथी देवो भव, त्यामुळे जे मान्यवर आलेले आहेत आपल्या पालखीसाठी त्यांचं स्वागत देखील झालं पाहिजे. तर हा देखील एक थोडक्यात कार्यक्रम उरकला जाईल. त्यानंतर दीपोत्सवाचा देखील कार्यक्रम केला जाईल. वेळ कमी आहे त्यामुळे आता मात्र घाई केली जाईल. तर आमच्या मोठवेणगावची जे हरिनाम सप्ताह त्याची पालखी हा जो सोहळा आहे तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुढील वर्षी होणाऱ्या आमच्या हरिनाम सप्ताहासाठी आपण सर्वांनी यावी ही विनंती. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली.